ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा आरक्षणावरनं विरोधकांवर केलेल्या टीकेनंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी वैभव परबनं। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं। महाविकास आघाडी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली। विविध मुद्द्यांना त्यांनी हात घातलेला आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, पूरग्रस्त व वादळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणाऱ्याचा असेल किंवा ओबीसी आणि धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असेल, विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत भाजपचे नेते आशिषजी शेलार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या। शेलार साहेब, अजितदादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आता विरोधकांकडे काही मुद्दे राहिलेले नाहीयेत, जे वकील तुम्ही दिले होते तेच वकील आम्ही दिलेले आहेत, मग यामध्ये राजकारण का, असा थेट सवाल अजित पवार विचारतायत। अजित पवार साहेब हे विसरत असतील, एका हिअरिंगला तर वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत। जर तामिळनाडूच्या सरकारने दिलेल्या आरक्षणातील सुविधा यावर जर स्थगिती येत नाही तर आपल्या वकिलांनी अशी प्लीडिंग का केली नाही, कोर्टाला कन्व्हिन्स करण्यामध्ये कमी का पडले, एका पर्टिक्युलर डेटला वकील उपस्थित का राहिले नाही, घटनापीठ बनवायला इतका वेळ का लागला, घटनापीठाच्या बनवण्यामागे सुद्धा अधिकार सुप्रीम कोर्टाचाच असतो, पण सरकारने विशेष काही प्रयत्न केले आहेत का, कुठले तर सरकारनं कोणते विशेष प्रयत्न केलेत हे सांगावं असं आशिष शेलार म्हणतात।